नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती। या बालभारती या पाठ्यपुस्तकात आपण आज पाहणार आहोत एक कविता। त्या कवितेचं नाव आहे धरतीची आम्ही लेकरं। कवी आहेत द.ना. गव्हाणकर। आता धरतीची आम्ही लेकरं ह्या शब्दावरूनच आपल्याला समजू शकेल की आम्ही या धरतीची लेकरं आहोत। धरती म्हणजे जमीन, जमीनला आपण माता असंही म्हटलं गेलेलं आहे। आणि मग या कवितेमध्ये कवी गव्हाणकर काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत। धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं। शेतावर जाऊया सांगाती गाऊया, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी पाखरं। धरतीची आम्ही लेकरं। मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार। धरतीची आम्ही लेकरं। शाळू जुंधळा मोती, शाळू जुंधळा मोती चमचमक त्याती, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर। धरतीची आम्ही लेकरं। स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कोणी, नाही धनी येत कोणी नाही चाकर। धरतीची आम्ही लेकरं। धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान। या धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान या कवितेमध्ये गव्हाणकर जे कवी आहेत त्या कवीने काय सांगितलं आहे? धरतीची आम्ही लेकरं या कवितेमध्ये कवी गव्हाणकर काय म्हणतात? धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं। शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी पाखरं। धरतीची आम्ही लेकरं। मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार। धरतीची आम्ही लेकरं। शाळू जुंधळा मोती चमचमक त्याती, शाळू जुंधळा मोती चमचमक त्याती, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर। धरतीची आम्ही लेकरं। स्थापू समानता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कोणी नाही चाकर, नाही धनी येत कोणी नाही चाकर। धरतीची आम्ही लेकरं। धरतीची आम्ही लेकरं, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं, धरती आम्ही लेकरं। असं कवी गव्हाणकर या कवितेमध्ये सांगतात। इथे तुमच्यासमोर काही चित्र दिली आहेत। त्या चित्रामध्ये बघा ही मुलं खेळतायत, खेळतात काही। त्यानंतर इकडे बाजूला शेत दाखवलेलं आहे। हे शेत ज्वारीचं शेत आहे। आपल्याला माहिती आहे ज्वारीचे जे दाणे असतात ते अगदी मोत्यासारखे असतात। आणि इथे ही माची आहे की इथे या माचीवरून जर समजा काही पक्षी वगैरे हा जोंधळा ज्वारी खायला जर आले तर त्याला हुसकावण्यासाठी, त्यांना घालवण्यासाठी अशा प्रकारे हे केलेलं ही माचोळी म्हणतात, ही केलेली आहे या ठिकाणी।
नंतर शेतामध्ये काही बुजगावणं सुद्धा केलेलं असतं की जेणेकरून पिकं जे पीक आहे ते पक्ष्यांनी खाऊ नये यासाठी. मग आता आपण या कवितेमध्ये कवी गवाणकर काय म्हणतात, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान. आम्ही या धरतीची, आम्ही या मातीची भाग्यवान नशीबवान अशी मुलं आहोत. असं ते पुन्हा पुन्हा म्हणतात की आम्ही या धरतीची नशीबवान अशी लेकरं आहोत, मुलं आहोत. शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी पाखरं. आणि अशी आम्ही ही जी भाग्यवान आहोत, आम्ही सगळे शेतावर जाऊ, संगतीने गाऊ, गाणी गाऊ, राणीवनी गाती जशी पाखरं. जशी शेतामध्ये रानावनामध्ये जशी पाखरं गाताना दिसतात, रानातली पाखरं, त्या पद्धतीने आम्ही शेतावर जाऊन संगतीने गाऊ, असं कवी या कवितेमध्ये म्हणतात. शाळू जुंधळा मोती चमचमक त्याती, शाळू जुंधळा मोती चमक त्याती, मोत्यांची साल बरी खाऊ भाकर. या ठिकाणी जी पिकं आहेत, शाळू, जोंधळे, मोती, म्हणजे इथे बाजरी, ज्वारी ही जी पिकं असतात, विशेष म्हणजे ज्वारीचं जे पीक असतं. आता शाळू जो आहे हा एक ज्वारीचाच एक भाग आहे. जोंधळा सुद्धा त्याला म्हटलं गेलेलं आहे. लाल लाल असतात, ज्वारीचाच एक लाल भाग आहे. आणि एकदम पांढरी शुभ्र ज्वारी असते, ती मोत्यासारखी असते. तर ती चमचमणारी, ते खूप चमकतात. आणि असे या मोत्यांची सालभर खाऊ भाकर. आणि असे आम्ही मोती पिकवू आणि त्याची वर्षभर सालभर भाकर खाऊ. मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी, आम्ही मेहनत, आम्ही कष्ट वर्षभर केले त्या जमिनीमध्ये. आणि त्याचं आज आलं फळ, त्याचं डुललं शिवार. आणि आज जे फळ आलेलं आहे ते या कष्टाचं फळ आलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच हे संपूर्ण शिवार, हे रान आता डोलायला लागले, पिकं डोलायला लागलेली आहेत, असं या ठिकाणी कवी गवाणकर म्हणतात. आणखी काय म्हणतात ते कवी गवाणकर, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येथ कोणी नाही चाकर. या ठिकाणी आम्ही समानतेने वागणार आहोत. आमच्यातली जे एकता आहे ही पोलादासारखी आहे, मजबूत आहे. आम्हाला कोणी तोडू शकत नाही, आम्हाला कोणी म्हणजे हटवू शकत नाही. अशा प्रकारे आमच्याकडे समानता आहे. नाही धनी येथ कोणी नाही चाकर, आमच्या इथे कोणी धनी नाही आणि कोणी चाकर नाही, कोणी मालक नाही, कोणी चाकर, आम्ही सगळे एक आहोत, असं या कवितेमध्ये कवी गवाणकर म्हणतात. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान. आम्ही या धरतीची कशी आहोत, भाग्यवान लेकरं आहोत, नशिबान मुलं आहोत, असं कवी गवाणकर यांनी या कवितेमध्ये सांगितले. आता तुम्ही या कवितेचे जे कडवी आहेत, या प्रत्येक कडव्याचा अर्थ लिहायचा आहे. मी आता तो अर्थ सांगितलेला आहेच. या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले बघा. धरती म्हणजे जमीन, धरती म्हणजे जमीन. लेकरं मुलं, भाग्यवान नशीबवान, सांगाती संगतीने, राणीवनी रानात शेतात, रानपाखरं रानच्या पक्ष्यांप्रमाणे, मेहनत कष्ट जिमिनीवरी जमिनीवर, वरीसभरी वर्षभर, शिवार रान, शाळू जुंधळा ज्वारी सारखं धान्य, धनी मालक, चाकर नोलक, असे नवीन शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. ते शब्द सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. पुन्हा शब्द आहे का, काय कोणते कोणते नवीन शब्द आहेत? धरती, लेकरं, भाग्यवान, सांगाती, राणीवनी, रानपाखरं, मेहनत, जिमिनीवरी, वरीसभरी, शिवार, शाळू जुंधळा, धनी आणि चाकर, असे हे नवीन शब्द आलेले आहेत. हे नवीन शब्द तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. हा शेतकरी बघा, याचं चित्र, हा सगळं शेतामध्ये राबतोय आणि त्यानंतरच पीक येत असतं. कष्ट केल्याशिवाय कोणतंही फळ हे मिळत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आपणही
कष्ट करायचे आहेत, आपणही अभ्यास करायचा आहे, तरच आपल्याला ते फळ मिळू शकतं, हे लक्षात ठेवा. मग आता इथे या कवितेमध्ये काही तुम्हाला प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. प्रश्न काय आहेत बघा. या कवितेत कवीने कोणाचे वर्णन केले आहे? पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, भाग्यवान कोणास म्हटले आहे? तिसरा प्रश्न आहे, शेतकरी कोणाप्रमाणे गाणार आहे? चौथा प्रश्न, शेतकरी शेतात कोणती पिकं पिकवणार आहे? 5 आहे, नाही येथे धनी नाही कोणी चाकर असे कवीने का म्हटले आहे? आणि या कवितेचे कवी कोण आहेत? अशा प्रकारची हे काही तुम्हाला प्रश्न दिलेले. आता आपण या प्रश्नांच्या उत्तराकडे वळूया, नंतर तुम्हाला लिहायचेच आहेत. या कवितेत कवीने कोणाचे वर्णन केले? या कवितेमध्ये कवीने शेतकऱ्याचं वर्णन केलेलं आहे. भाग्यवान कोणास म्हटले आहे की या धर्तीवर जो जन्माला आलेली जी आहेत मुलं, ती सगळी भाग्यवान आहेत, ती सगळी नशिबान आहेत. शेतकरी कोणाप्रमाणे गाणार आहेत? शेतकरी रानपाखरांप्रमाणे गाणार आहेत, कारण इथे तो शेतकरी शेतात काम करत असतो आणि गातही असतो, आणि ती मुलं सुद्धा गाणार आहेत. शेतकरी शेतात कोणती पिकं पिकवणार आहेत? शेतकरी शेतामध्ये ज्वारीसारखं मोत्याचं पीक पिकवणार आहे. येथे नाही धनी कोणी नाही कोणी चाकर असं कवीनं का म्हटले? कारण शेत म्हटलं की या धर्तीवरती त्या ठिकाणी तो शेतकरी राजा असतो. इथे त्याचा कोणी धनी नसतो, त्याचा कोणी मालक नसतो, तो स्वतःच सगळं काही असतो, आणि म्हणून या ठिकाणी कोणी धनी नाही कोणी चाकर नाही असं कवी म्हणतात. या कवितेचे कवी कोण आहेत? गव्हाणकर. कवी गव्हाणकर आहेत. तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवायची आहेत. आता ही जी कविता आहे, ही कविता तुम्ही स्वतः गाऊ शकता. कवीने या कवितेमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात जी माहिती सांगितलेली आहे, त्यामध्ये शिवार कसं असतं, रानाची पाखरं कशी असतात, आणि या ठिकाणी कोणी धनी नसतं, कोणी नोकर नसतं, चाकर नसतं, अशी ही कविता आहे. ही कविता आपण चालीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कवी द.ना. गव्हाणकर यांनी अतिशय सुंदर ही कविता लिहिलेली आहे. तर आपण ही ऐकायची आहे. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा ही कविता बोलायची आहे. मी सर्वप्रथम ही कविता चालीवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला ऐकूया. धरतीची आम्ही लेकरं. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया, शेतावर जाऊया, संगती गाऊया, शेतावर जाऊया, संगती गाऊ. पाणी वनी गाती जशी पाखर, पाणी वनी गाती जशी पाखर. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. राणी वनी गाती जशी पाखर, राणी वनी गाती जशी पाखर. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. मेहनत जिमिनी वरी,
मेहनत जिमिनी वरी केली वरी, मेहनत जिमिनी वरी केली वरीस भरी, मेहनत जिमिनी केली, मेहनत जिमिनी वरी केली वरीस भरी. आज आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. शाळू झुंधळा मोती, शाळू झुंधळा मोती, शाळू झुंधळा मोती. चमचम चमकत्या ती, चमचम चमकत्या ती. शाळू झुंधळा मोती, चमचम चमकत्या ती. मोत्याची सालभरी खाऊ भाकर, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता. नाही धनी येत कोणी नाही चाकर, नाही धनी येत कोणी नाही चाकर, नाही धनी येत कोणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. तर अशा पद्धतीने आपण ही कविता गाऊ शकता. साध्या पद्धतीने तुम्ही सुद्धा गाऊ शकता. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. शेतावर जाऊया संगती गाऊया, शेतावर जाऊया संगती गाऊया. राणीवनी गाती जशी पाखर, राणीवनी गाती जशी पाखर, धरतीची आम्ही लेकर. मेहनत जिमिनी वरी केली वरीस भरी, मेहनत जिमिनी वरी केली वरीस भरी. आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. शाळू झुंधळा मोती चमचम चमकत्या ती, शाळू झुंधळा मोती चमचम चमकत्या ती. मोत्यांची सालभरी खाऊ भाकर, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकर. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता. नाही धनी येथ कोणी नाही चाकर, नाही धनी येथ कोणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. तर अशा पद्धतीने आपण या कवितेला वेगवेगळ्या चाली लावू शकता. ही या कवितेत अनेक प्रकारच्या चाली लावता येतील. आपण आपल्या शब्दात सुद्धा ही चाल लावू शकता. आणखीन एक चाल आपण जसं वल्गरी दादा वल्गरी, वल्गरी दादा अशी एक चाल आहे. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान हो, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान हो, धरतीची आम्ही लेकर हो. शेतावर जाऊया संगती गाऊया, शेतावर जाऊया संगती गाऊया. राणीवनी गाती जशी पाखर, शेतावर जाऊया संगती गाऊया. राणीवनी गाती जशी पाखर. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. मेहनत जिमिनी वरी, मेहनत जिमिनी वरी केली वरीस भरी, मेहनत जिमिनी वरी केली वरीस भरी, मेहनत जिमिनी वरी केली वरीस भरी. आज आलं फळ त्याचं डोल शिवार, आज आलं फळ त्याचं डोल शिवार. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर हो. शाळू झुंधळा मोती चमचमक त्याती, शाळू झुंधळा मोती चमचमक त्याती. मोत्याची सालभरी खाऊ भाकर हो, मोत्याची सालभरी खाऊ भाकर हो. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता. नाही धनी येत कोणी नाही चाकर, नाही धनी येत कोणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर हो, धरतीची आम्ही लेकर हो, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर हो. तर अशा पद्धतीने ही कविता आपण वेगळ्या पद्धतीने गाऊ शकता.
आता ही कविता सर्वांनी गायची आहे आणि त्या कवितेचं पाठांतर सुद्धा करायचं आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.